इथे बाई तर झोपली. हिला काय हाय का नाहीच काय. तरास काय अरे का झोपायच टाइम आहे का. दैन वाहनाचं झोपलंय माणूस तरी चांगली लगेच आलंय झोपली रिलून झोपली. रेलून झोपली मग लोक कसं झोपतात अरे तुम्ही कशा तरुण झोपतात काय वर अरे पण मला तू सांग अजून काम धंदा उरकलाय का. हा सगळा उराकलाय मग सगळा काय तुम्ही काय उरकला. कामाला बाय लावली काय लागले सांगायला काय बरं बोलावं का नाही रे सोयीनी. काय बोला माझ्या संग काय आधी बोला झोप मोडली माय मग करून काय आता मोबाईल बघत बसायची का. नाही बघत होते कोणाच फोन बिन आलता काय वा वा. अरे ती ही भाऊ भाऊ यायचंय मला 400-500 कोणाचं? रुपये दे जरा. कोणाच भावायचं माझं आणि काय आलं यायचं इकडं ती जरा ही करतो चिकन मटन नाही आणतो जरा त्याला नाही तर मासा. काय त्यांना आणि तुमच्याच घरी राहून तिकडच का इकडे कुठे चालले बोंबलत अरे येईन खाऊ खाऊ दे तू असं काय खायचं लई. असं काय त्याच्या खायचं बरं आपण बी खाऊ. खादाडभर लागत मग करण अरे खाऊ दे ना पण तू जरा ऐकत जा काही गोष्टी. ऐकत जा लय म्हणजे. पुढे नको चलत जाऊ. लय लाड केला म्हणजे काय कुंकड बी नाही करायचं. अय हिसाब आता 500 दे. काही गरज नाही 500 द्यायची निघायचं काम करा इथं झोप मोडली 500 रे झोप आहे म्हणजे काय तू काय असे काय गोण्या का पोती भरायचे तुला. पोती भरायची म्हणजे हा आरामाची गरज आहे मला अरे ह्यो आराम तुमच्या करून काय सारखं कमी नाही आराम झाला ह्यो. हा ना जरा कमी कर काय काय? आराम. आराम करायचा टाइम आहे का आता ह्यो. मग कोणतं अरे नाही मी पोतडी डाऊन झाला फार. तुम्हाला काय करतो तुम्ही कल्पनाची ती करता मग करण मग सांग तेवढंच ऐकायचं मग जास्त पुढे काय डोकं काय? लावायची गरज आहे. 500 पिशे भेटत नाही निघायचं दे. त्यांना तुमच्या तुमच्या घरी माटा आणून खा इकडे कुठे भिकाऱ्या चालले भीक मागायला दारात काय बोलत लागा भाऊ आहे माया. माणसाला जाय ना हा? माफ करले तर काय इकडं मग 500 देन मटण आणायचं काय पैशाचं काय म्हणावं इथं काय झाडबीड हालायचं काय द्यायला झाडाला पैसे असते ते मग कुठून आणायचे पैसे आणि तुझ्याकडे दिलेले मी कोणते दिले तुम्ही माझ्याकडे पगाराची. मग घरात लागत नाही काय अरे बाबा त्याच्यातून 500 दे बाकी नाहीये पण माझ्याकडं लागली. नाहीये माझ्याकडं नाहीये 500 कुठून द्यायची नाचल्यावर कुठून देणार आहे? आता तू यायचंय म्हणलाय माझ्याकडे मला तू नाही. सांग आता त्याला काहीतरी नको का. आपल्याकडे नाही पैसे बिशे हाय घरात मस्त बेसन बनवीन मस्त भाकरी टाकीन खा आणि गपचूप घरी जा मला म्हणजे व्यसन सोडून दुसरं नाही तुला. नाही दुसरं काही नाही आमच्या घरात यायला मानावं लागेल ना तुला. आणि त्याला म्हणा येऊ नको इथं मा एकदा आराम करायचा टायमिंग त्यांनी यायचं चव करायचं आणि ते तसलं नाही जमणार आपलं तुझी झोप मोड होईल ना. मग अरे लाज वाटायला पाहिजे तुला काहीतरी. आता याच्यात काय काय लागायचं बारीक बाळ बिळे काय म्हणून ती टायमाला झोपलं पाहिजे. काय येडा नाही हो तुमचा येड्यावर नाही आता घरात मला बघा. मीच येडा आहे. घरात तू- मग तू शहाणी आहे आरडाओरडा जरा. करतात त्याची बायकून लेकरं तिला आरडाओरडा करतात आपल्याला जमत नाही ते रे, मग तू काय बिगर लेकर बाळा शिक. आपल्याला शांतता लागत माझ्या लेकर दिवसभर शाळेत जातात त्यांच्या वाणी काय मी आहे खाटाव झोपून म्हणा मग मला काम धंदा आवडला मला थोडा आराम करावा लागतो चांगला आराम करीत. सोयीची आहेच का नाही थोडीफार. मी तुम्हाला उलटी दिसले काय नाही उलटी म्हणजे पाय आहे तर जागे होतोय. आणि मग पाय वर पाय नव्हती कस काय मग तुम्ही कळलं बायकोच असतं. केली नसती मग मला हा तसं झालं असतं. काय का पण नाही? ती नसतं झालं तरी बरं झालं असतं ना हे उद्या वाढवण्यापेक्षा. मग काय मग असं राहायचं काय गावात मसुबा चटपुंडला असतं कोणी बी काय का नाही शेंदूर थापून. काय गरज आहे कोणाला थापायची सिंदूर बरं झालं बाबा तू तरी नाही का नाही देणार का. ऐ, जा बाबा माझी झोप मोड नाक करू उगा जाऊ दे ना काय. पाचट पानाच्या गोष्टी करायला येत जाऊ बऱ्याच नका दिवसातून माझ्याजवळ. यायचंय ती. तुम्हाला मी सांगितलं ना माझ्याजवळ पाचट पानाच्या गोष्टी करायच्या नाही आता चांगली झोपले होते एवढी मस्त झोप लागली मग चालत तुला पडलंय झोपीचं. इकडे पाहुण्या भावाचं याचं काही नाही. काय गरज आहे मी म्हणजे तुमच्या भावाला बोलवायची गरजच काय काय गरज काय बर्थडे बिडे काय कोणाचं लग्न बिग्न येतात तुमचा भाऊ येणार आहे अरे पण तू काय जवळून नाही यायचंय म्हणला 2 दिवस पोरांना सुट्टी. मग मी काय करू तू काय करू म्हणजे. मी माझ्या लेकरांचं बघू का त्याच्या लेकरांचं बघू अरे 2च दिवस यायचा ते तो महिनाभर नाही यायचा तुझ्याकडे. अहो 2च दिवस पण असं वाटत का 2 वर्ष आला इथंच येड्याची जत्रा. ओ तुम्ही निघा बरं इथून उठा काय उठा ए बाबा झोपले, उठा बरं बोलण्यात बी माझ्या नाही हाला म्हणा मी आहे इथं कटाव. निघा अरे लाज वाटाय पाहिजे काहीतरी. वाओ जनाची नाही थोडी मनाची तरी. चला झोपलं होतं माणूस चांगलं झोपून देत नाही काय नाही बघ माझ्या बहीण दाजी असं इतकी भारी आहेत ना मटन बिटन दाबा करा आज काय बाळपड नाही करायचं मी दारू पिणार आहे आज दाजी बरं म्हणजे तुम्ही घरी बाळपड करते घरी नाही पिऊन देते पिऊन द्या एखादी दिवस तरी. अहो पाहुण्यारावच्यात गेला प्यायचं नसतं ग बस काय ना दाजी लय भारी माणूस आहे आमचा. दाजी नित्यात असतो तुला नाही माहिती घेणार पाहुण्यारावच्या चव घालू नका ती चौकाला काय तेव्हा तिकडे लोळणार आहे काय कुठे जाऊन मी नाही सांगताय तुमचं ग बस चला
फक्त आयडी तिथे दारात बसून होती, वाटच बघत होती काय कशी आहे तू आलो म्हणलं चला तुझ्याकडे होती सुट्टी म्हणलं मग त्याला काहीतरी करायचं. काय आलं बरं म्हणलं आता काय आपलंच घरी येईन आणि तू घरीच असती मला माहिती आहे, तू कुठे जात तेव्हा हा, नाही मी पुढे नाही जात म्हणलं ना. पण आला ती बरं झालं. आणि मग एकदम मस्त आहे. कशी बरी का हो म्हणजे तुम्ही पण लय दिवस झाले आलेच नाही. मी म्हणलं होतं फोन करण मध्ये पण मला टाइम हा तुला कसा टाइम मिळेल बाबा आठवण नाही राहील तुला अरे तसं नाही दाद्या मग होतं थोडस काम. हा काय काम आहे तुला का घरीच असती दाद्या आला ना तू हा चांगली गोष्टी आलाय तर आले तर आता 2-4 दिवस राहूनच जा. हा दोन 2-4 दिवस एवढे नाही 2 दिवस म्हणलं उन्हाळ्यात जरा थोडस हा. आहे का नाही 2 दिवस तुमच्या सगळं लय आमच्या दोन भागात दिवस नाही राहा. होते का? 2 दिवस काय 2-4 दिवस राहू का मग 2 दिवस की अशी निघून जातात. 2 दिवस अशी निघून जातात. 2 तास ती झाले म्हणते माहेरला चल मग काय माहेरला माझ्या बहिणीकडे जाऊ तरी म्हणलं काय काय ती सारखं सारखं तिथंच जायचं त्यापेक्षा आपल्या इकडे येत जायचं. ते म्हणलं चल माझ्या बहिणीच्या घरी हा मग बरं झालं आता तू हा आला. हा. दाजी कुठे गेले आणि बॅग बिग नाही आणली काय काय बॅग ती दाजीचे कपडे मला बसतात सगळ्यात बसतात हिरा बाय साड्या हा आणि मग काय बॅग लागायची तेव्हा चालते. 1 मिनिट मी फोन लावते त्यांना. हॅलो हा बोलून घे हॅलो हॅलो कुठे आहे तो हा बोल ना कुठे आहेत म्हणलं हा इकडे गावात घरी या लवकर अर्जंट का रे? काम आहे तुमच्याकडे घरी पैसे नाही त्यांच्याकडे. नाही रे यार काय तुझं हॅलो हा अहो घरी या ना दादा वहिनी आलेत लवकर या. फरक काय हा लवकर या. हजर झाले काय 1000 झाले म्हणजे दादा नाही आणि लवकर या ना दादा वहिनी आल्यात अहो. बर 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 आलो आलो किती वेळ लागल काय आलो एक 1-2-3 मिनिटं तर मी त्यांना घरात होते. बर बर हा या लवकर हा. चल घरात. दाजीकडे पैसे नाही ठेवत काय तू आणि त्याच्यावर पैसे ठेवले ना मित्र लोक पार्टी मागतात काही बी करतात. होय त्याच्यामुळे मग मग तू नको तुझ्याकडे वाटत. ठेवू कमी झालं नाही अजून त्यांचं तसं नाही ग वहिनी जे पार्टी बिर्टी कसं आता खिशात पैसे असले अकाउंट पैसे असले ना तर ते मित्र लोक म्हणतात आम्हाला 5-10 कर पार्टी चल आपण हॉटेलला जाऊ चल आपण त्या हॉटेलला हा त्यापेक्षा ती घरात म्हणजे पैसे दाजी तसं लय नादी हा आणि मग त्यांना लागल्यावर आपल्याला देत जायचं. है का हा नाही? हा ती बरं तेवढं बरं केलं तू मग? कारभार घेतला चल, चहा ही पाणी नाही तसे आपल्याला मागत पैसे नाही मागत मी लागले तरी तिला देतो कशाला पैसे लागतात लागले आता तरी आता देतो. थोडी ना माझा भाऊ पार्ट्या करतो हा कशाला लागत होता तिला पैसे ते पराठे करतात का नाही ते? होय काहीतरी गपचूप एखाद दिवशी काय त्यांना त्याला काय हा. होतं एन्जॉय करतोय माझा भाऊ. हा बरं चला घर चेकर चांगला मस्त पैकी आणि काय म्हणत चल माझ्या बापा तिकडे काय बघ मस्त पैकी नाही माझ्या ताडीची घरी मस्त घर आहे आहे त्यांचं की नाही आणि तिकडे कुठं नाही तिकडे उन्हाळा पार उन्हाळा का पावसाळा हिवाळा काय मग उन्हाळा जायचं तुझ्या बापा तिथं तिकडे चल बागन म्हणून बिगन सगळे बाहेर भारी त्यांची हा आणि तू तिकडे न्यायची म्हणत नाही. मग काय काही काय चहा तुमच्या घेऊन जायला काय? बहिणीचा बी स्वभाव चांगला आहे त्यामुळे म्हणलं चला जाऊ. हा अरे तिकडे तो भाऊ तो कधी येऊन त्याला काही उष्ट्या हाताने कावळा हाणायचं माहित नाही राम राम नीट घालीत नाही अहो, बोलत आहेत तसे ते हा, तसं तर बोलत म्हणले चांगले ते तुम्हाला नाही माहिती मग आहे काय आहे ते. तू या नीट बोलतो का माझ्या सगळं नीट बोलतो का तुम्ही कधी बघितलं माझ्या सगळं नीट बोलतो का नाही ते? लागली सांगायला आता ते कोणाला कोणच्या बाहेर किती केलं तरी बाहेरच पुळका येणार असं थोडीच असतं हा माझ्या घरचे चांगले आहेत सगळे तुम्हाला नाही माहिती म्हणून तुम्ही लय कधी 2 दिवस चाललं इथं राहिले नाही त्यामुळे तुम्हाला अनुभव नाही जास्त तिथे 1 तास भर निघत नाही मला 2 दिवस राहायचं म्हणते 2 दिवस राहून बघा किती बार जीव ओळून टाकते ना तुमच्यावर तुम्हाला कळतं का हा माहिती कधी राहायची गेलं ना गेलं की पिऊन जायचं मग कोण नीट बोलणार आहे असं तोंडाला राम 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 दाजी आलं दाजी कवाशी काय आले फुकट बाबूराव पहिला फुकाट व्हा बरं बघितलं का हा चेष्टा करतो दाजी तसा चेष्टा करायचा फुकट काय म्हणलं निघायचं सगळेच कुटुंब घेऊन दुसऱ्याकडे आहे ना नाही पोरं नाही आले पोरं जाऊ दे म्हणलं काय करीत नाही, दोघं झालो आम्ही आणायची गाडी करून सगळीच नाही नको मला म्हातारा म्हातारी ती म्हातारा सगळी म्हातारा शिवून राहिलं म्हणलं नको. द्यायची. फुकट खायचं म्हणल्यावर काय त्याला गाडीचं याचा विचार करायचा फुकट खायला काय माझ्या बहिणीच घरी अक्काही म्हणजे काय तुमचं म्हणणं आहे का आम्हाला घरी खायला भेटत नाही कशाच भेटत आहे आणि मग भेटल्यावर माणूस काय दुसऱ्याच तिथे येतोय काय म्हणजे काय आम्ही सारखं तुमच्या घरात पडेक असतो काय आम्ही रोज येतो काय तुमच्या इथे सुट्ट्या लागली की निघाली बोंबलं ती खांब्या बिंब्या लागणार जागी येतानीच आणायचा तुम्ही आणा जरा व्हायला तुमच्याकडे आलोय मी तिकडे तुम्ही तिकडे आलो तुमची काहीच करतो मी. भारी सर्व्हिसला मग तिकून काही गाडी तीच नव्हता काय आपण तू तिकडे आला तुम्हाला चढीत मग दुसरं 5 लिटर 5 येतात मग काय सुधराती तुम्हाला पिऊन पिऊन तर मग असं झालं ना फार काय शेवटी केलो काय मी. मग आयला चालता येत नाही तुम्हाला हो ना तुमच्या का कपाटच भरलेले आहेत बाटल्याने तिथं आलं काय असतंच मग की. यालाच म्हणायचं ब्रेड आपल्याकडे पाहुण्याचं फुकट. पाहुणचार आम्ही तिकडे आलो करतो. चहा बी पिले असताना का नाही अजून नाही ठेवला चहा तिकडे ताईडीने गेले की हा, वहिनी चहा बघा करा. आता तायडी मला मस्त तुमच्यासारखी. स्पेशल चहा कर म्हणलं बरं बरं हा. तब्येत चांगली वाढवली नाही आता चालायचं आता वयानुसार हे असं फुकट खायचं कुंकड बी कशी तब्येत राहील आयला तू फुकट फुकटच जेवलं काय चार फक्त दिवस बसते होय. बसून भेटत आहे त्याच्यावर जगायचं 4 दिवस उपाशी
आम्ही काय फुकटे येतोय आणि फुकटे नाही तर मग काय आहे तुमच्याकडे? कसं बघितलं बघितलं का असं सगळं काय म्हणतंय आला तर हात तडक मोकळे आली झालात काय हातात पिशी सुद्धा नाही तुमच्या. कोण म्हणलं कुठं पिशवी ठेवली? नाही बाहेर ठेवली पिशवी काय आणलंय त्याच्यात? कपडे काय जपले. आता? कपडे काय पुरं स्वर नव्हते का इथं खायला आणा? नाही आणलं खायला म्हणलं होतं आल्यावर घेते घेऊ अरे म्हणून आहेच काय तुमच्याकडे? आमच्याकडे काय आहे म्हणजे तुम्हाला काय लाईट सुद्धा आली. हायला. यालाच म्हणायचं फुकट बाबूराव. हा, फुकट. पण तुम्हाला नेमकं म्हणायचं काय तुम्हाला काय काय आलं? बहिणीला जेवण बिवण करायला लावलं का? म्हणजे मी मटाला सांगत होतो ती म्हणजे पैसेच नाही दाजीकडे तुम्ही फुकाड बाबूराव म्हणा हा. हा, आता आहे ती बरं आहे. आमच्या बहिणीच्या उड्या आणतात तुम्ही नाही, नाही, हा बहीण बघ गाडा मग? ओढी ती. आणि मग हा का गाडा तिच्याच हातात आहे. मग संसाराचा गाडा त्यालाच म्हणतात हा. त्यात चालवतात बरोबर आहे. तुमच्यात कोण चालित काय? नवरा चालवतो माझा नवरा चालित. आणि तुम्ही पण मग याला गाडा म्हणतात का? हा याला काय जेपायचं? याच्या काय हातात दिले? मग कोण जाणार याला कळणार तुम्हाला काय कळत नाही म्हणून. फुकट खातो काय मग पुढं बी आईला काय राव दाजी तपली टाकी तो थापीला आणि दुसऱ्याला म्हणतो लगे खांब्या आणला काय येतानी. तुम्ही आमच्या म्हणजे काय तुम्हाला काय यांच्या आला? बापाची ठेव आहे माझ्याकडे इथं. काय झालं त्याला आले की 8-8 दिवस जात नाहीत. आता तर 15 दिवस राहणार आहे. ह्यावेळेस तर नाही नाही राहणार. कायमचाच राहता. नाही काय आमचं नको काय जातो 8-15 दिवस राहू किती दिवसात सुट्ट्या आहेत? सुट्ट्या काय आता उन्हाळ्याची काय सुट्ट्या हा, नाही, मग दोन उन्हाळा महिने. लागला मला माहितीच होतं उन्हाळा लागलं की आता कुठं ना कुठं जागायचं. हम्म. हा, यांच्या तिकडे गेलता का नाही? तिकडे काय ना नाही जायचं का आम्हाला शिकडचं 15 दिवस तिकडे जमत नाही तिकडे आपलं जावा. त्या पाहुण्याचं ना आपलं नाही जमत तुमच्या संग कसं अरे जमत काय मग जगात आला का तुम्ही असेच? दाजी काय आज बिघडलं का असं काय म्हणतंय का चेष्टा करीत होता? बहिणीला चहा बी सांगायचं ना का नाही? सांगितलंय ना मग कवा ठेवला असेल तिने आता त्याच्या मागे काम काय थोडे असतात तिने पाळातला असेल बहुतेक तुम्हाला. काय तुम्ही हिंडात मोकार अगं आलीच बस काय आलं काय नाही आले फुकट नाही बाबूराव. काय सारखं आलं तर बसून तीच लावलं दाजी फुकट- काय नेमकं फुकट चेष्टा तो करतात आला म्हणलं का काय 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 नो, माहित ऐका ना हा. तुमच्या मोबाईलवर पैसे सोडले कशाला? जाऊन तेवढं बकराचं मटण घेऊन या. हा? बोकड्याचं मटण घेऊन या पटकन आणि दादाला काय लागतं ते घेऊन या. हा हा बरं बरं रॉयल्स टाकता रॉयल्स टाक आणतो. अजून काय नाही अजून पटकन जा तेवढं घेऊन या म्हणजे यांना कसं लय, लांबून आले भुका लागल्या तर भुका लागल्या असेल त्यांना पटकन जाऊन घेऊन या. उपाशी राहू दे की तशी संध्याकाळी बघून काय असं अहो, संध्याकाळी काय करायचंय पावडे काय तुम्ही पटकन जाऊन घेऊन या. फुकट खायचं म्हणल्यावर लगेच बापल्या फुकट फुकटच लावलं दाडी काय नेमकं काय म्हणत दाजीला फुकट म्हणजे मग काही काय पैसे घेऊन आलेत का काय ते? हा? पैसे माये जायचेत ना त्याच्यात. तुमच्या कुठे पैसे होते याच्यात मी दिलेत तुम्हाला तुमच्या याच्यावर मी टाकले तो टाकलेत म्हणजे तो काय तो यांच्या घरून आणले होते काय जाऊ? यांच्या करून म्हणजे हा पैसे माझेच हा आणि टाकले कोणी? मग उपकार केला का तुम्ही हा मग नाही उपकार अहो, केला का? एकूण एक नाव नाही तुमचा मी नाही मग लोकांना दहा इथं तुम्हाला मोबाईलवर पैसे टाकले तेवढं घेऊन या पटकन जाऊन बरी नाही मानला डझन येतं कुठं काय नाटके कमी एकोणता करा मे भावाला का जवळ कुठे होती या बाबाला दिसती हा ना भांडत आहेत का तुम्हाला भांडत नाहीये पण आज काय झालंय काय थोबाड नाही, सुटलंय भांडायचं काय कारण नाही. ओ चला आपलं जाऊ दे कुठं चला मग काय पैसे टाकले ते आता लगेच घेऊन येतील मटण जाऊन हे आपलं दोघांना आणि ना. भांडायला लागले वाटतं आणि ना म्हणजे ती दाजीला काहीतरी खटाकले तुम्ही आम्ही आल्यापासून फुकट बाबा जळकडे तुला माहित नाही का दादा पहिल्यापासून जळकुटा नवरा करून दिलेला आहे पण याच्या आधी नव्हतं कसं का याच्या आधी नव्हतं असं केलं कधी घरच्यांनी दिलेला आहे नवरा जळकुटा करून नाही नाही पण जळ एवढं- कुठं. एवढं आणि तू समोर- तू सगळे अशी दिलदार दिलदार म्हणजे तू काय भावाला का लगेच जळ झालं तुम्हाला हा पण याच्या आधी नव्हते असे करीत दाजी कधी सब भांड लागल्या आणि करता एवढ्यात काय झालं काय माहिती आपण काय जेवणापासून हे कर ना आपलं बेसन आणि ते असं ना काय काय संबंध व्यसन करायचा भाकरी टाकन बेसन खमून बेसन आलं ते. बनव जरा भारी व्यसन कर भारी बेसन खायला इथं आलो काय जरा अक्कल धर कोण माझा काय संबंध अक्कल धरायचं तुम्ही मला अक्कल शिकवायची ना बेसन कर वा पहिले घेऊन ती येते मला खर्चायला लागत त्यात. कोण खर्चायला लागलं हा तुला सांगतो तू बाय नात नको लागू कोण तुमच्या नाही लागत काय संबंध आला इथं वा लवकर मटण घेऊन या चढ बघू मटणाचं कावा बी कवा बी म्हणजे ती गेले आणू मग काय खाणार ते आता ती बेसन कर व्यसन कर म्हणजे हा, पीठ तुम्ही काय डोक्यात पडले काय पाहिली भर डाळ दळून आणलेली काय संपली काय पण साडे बिनचाळे काय मग पाहिली बा दळून ए, आणली तायडे, म्हणजे व्यसन दळायला. तुम्ही नका भांडत बसू. त्यांच्यासाठी ती- बेसन मग काय काय गुलाबजाम करते काय त्यांना गुलाबजाम नाही त्यांना मटण करायचं वा लवकर घेऊन. चपात्या कर चपात्या कर म्हणजे हा मिरची वाटव थोडी काय संबंध मिरची नाही वाटायची तर तळ नाही नाही मिरची घाला बुक ना खा ना नाही काय नको संबंध आलाय पण त्यांना भुकणा आलं घालायचा. म्हणजे आम्ही काय- आम्ही किती संबंध पाहुणचार काय करतो आला आणि कारण काय आलं मटणाचं मटणच कारण काय आलं म्हणजे माझे भाऊ भाऊ गेले आहे का रे नाही नाही तुम्हीच या घरात आता काडी टाकून दिली या घरात इथे तुमचं घर आहे? माझ्या भाऊ येईल हा काड्या टाकायची लय काम येतात यांना आम्ही जाऊ का कुठं जाऊ का जायचं नाही आणता इथे मटण जाऊन
आता तुमच्या दोघांचे लागले अजून ते आले तर नाही, थांब मी त्याच्याकडून आलो. काय संबंध नाही, इथं उभं राहा. इथं या. थांब तू आलाय मला बघूत बाहेर. काय गरज नाही चटई तू उभं राहील. उभं राहील म्हणजे इथून चट घरात हा, मग घरात येते ना. आणलं तर त्याची पोरं घेऊन आलाय काय नू? पोरं घेऊन आला म्हणजे तुम्ही म्हणलेच बरोबर येच आहे का नाही आ? येस म्हणजे नाही येच म्हणले धर्मशाळा आहे का इथं? मग ही काय धर्मशाळा भरली का इथे? नाही धर्मशाळा आहे. आणि ही काय आहे? लेकरन बाळन घेऊन चालायची इकडं. मग अजून का मग त्याची काय घरी ठेवून येईन काय? कोणाचे? चला आपलं जाऊ दे. त्याला काय सांभाळाय का कोणी तिथे? मग कोण तिकडे बायको नाही का नाही. सांभाळायला? बायको गेली असेल माहेर. हो आहे का नाही? झालं, आणि एवढा इकडं पाऊस थोडी माहिती चांगला झाला. होती. नाही थांबा ना, होईन ना होईन. काय एवढी काळजी करता तुम्ही? काय होईल ना? तुम्ही नाही ना. असं म्हणायला लागला काय काय कमी नाही इज्जत बाबा. घातली का त्याची? व्हायचं काय व्हायचं राहिले आता? कारण असेल ना काहीतरी त्याला काय कुठं. कारण नाही, मग काय नाही कारण फिरण. मग इथून मागे खाऊ घडलं का? नाही ना तीच नाही मग म्हणते. काहीतरी कारण असू शकतं ना. काय नाही कारण. ह्या हा? माणसाला ना कुणी शिकवलंय काय काय माहिती. भावाने त्यांनी शिकवलं असेल, कान भरले हा, असतील. शिकवाय का बारीक सासरवाडीच्या लोकांना बघून पोर आहे काय मी? बारीक पोरच्या वरच गंमत आहे तुमची. दाजी सारखा माणूस नव्हता राव, पण ती मला नव्हतं वाटत. ही अपेक्षा नव्हती दाजी तुमच्याकडून. बघा की ह्या वेळेस आपण आलो की भांडायला चालू अरे पण ते भाऊ दारात उभा केलाय. मग हा राहिला त्याला उभा? बी येऊ दे. राय ना उभा काय ही करायचं बरं मला? आकड मला काय घेणं नाही आणि तुमच्या बहीण भावाची. गरीब आहे म्हणतो. मग काय मी काय तुम्ही बस केला तुम्ही काय? कमी आहेत काय? नाही नाही बरं आहे. अरे तुम्ही- बहिणीने पार क्षमा करायला चालवलंय. तुम्हाला नसेल जमत ना ते पैसे टाका माझ्या याच्यावर, मी माझा आणते. टाकी तर नसतं मला लागतात पैसे. काय संबंध काय 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 कारण आहे? नाही काय मी संबंध तुला टाकायला लावली होती का? ज्या टायमाला मी ती बनत होतो तेव्हा दिली का? पण तुम्हाला द्यायचं संबंध काय येतो? मी मग तुमच्या कोणाला काय मग फुकट माझ्या चालेल? माघारी सोडायचं समन काय येतो? मग नेमकं झालंय काय तुमचं आधी? तुम्ही काय पागल बिगले का डोक्यात? आता तुम्हाला एक सांगू का काय माझ्या नका सांगू, काय नाही दादा, काय नाही झालेलं, तो का आहे का खरं काय नाही म्हणलं की असं होतंय. थांब ना काहीतरी असं काय नाही नका झालेलं. काय नाही. ए, आलो आलो. अरे भाऊ आलाय मला बघू द्या. जा तर फाडा. चला आपण बी जाऊ, चला, काय चला, आज चला, फाडा, चल बरं. बघू काय नेमकं काय काय उघडायला आलंय झालं. काय बाहेर उभा राहिला घरात यायचं. ही पाहुणं होते त्याच्यामुळे आताच आलोय तुमच्या पुढेच. हा आलं काय आमच्या दाराचा उमरा जिजवायला? मी काय तुम्ही काम होतं म्हणून आलो. मी काय तुमची राहायला आलो काय? काय गरज आहे आमची इकडे यायची? भावाचे कान भरून द्यायचे आणि इकडे बोंबलत चालायचं. आणि मग ते आम्हाला बरोबर इथं घरामध्ये अन्न खाऊन देत नाही. नाही बाबा मी तुला काय यांचं काय काम होतं तुमचं इकडे? तुम्ही काय यायचं? मग माझे भाऊ भाऊजाला सुट्टी मग आल्यात ते. आणि मग त्याला सुट्टी आहे म्हणून चालाय भावाकडे. काय गरज इकडे यायची नाही पण? बाबा, काम होतं म्हणून मी आलोय. हा. मला काय थांबायचं नाही, मी जाणार लगेच तो काय बाबा. 4 दिवस राहिला नाही आलेला तेव्हा. आम्ही तरी कुठे 4 दिवस राहिला, आज आलो आणि तुम्ही तर नुसतं. म्हणले 15 दिवसांनी जाणार आहे. नाही नाही आम्हाला तरी काम नाही तुम्ही आम्हाला. तुमच्या सगळे रिकाम टेकडेच आहेत का काय काय माहिती? हा फुकट काय म्हणल्यावर सगळी रिकाम टेकडी. हा तेच म्हणलं फुकट म्हणजे पैसे सोडले तुमच्या अकाउंटला मी फुकट नाही. मी कोणी माझीच येते ती. तो कुठं काय सांगती गप्पा? हो लय शायनिंग नाही दाखवायची आम्हाला माझ्या भावा पुढं. हा तुझ्या भाऊ पडला लय चौदार तू त्याच्या तुम्हाला वाटलं तुमच्या भावाला म्हणजे सपोर्ट झाला काय तुम्हाला? मग काय तू काय भाऊ त्याला आहे तशी लाज नाही, दारात येऊन पडतात हमेशा. पत्ताडे तसं काय बोलतो तू? भाऊची ना त्यांचं ते आलं ना आम्ही आलो काय कसं सारखं द्यायचं पण? कसं आम्हाला लाज वाईट करतो? द्यायला हे बाबाला काही शिकून नाही. जातात ते अरे माहिती पण का? यांनी कशाला यायचं इथं? कोण ते काय मला शिकवायला नाही तुमच्या भावासारखं? तुझ्या नवऱ्याला लहानचं मोठं करायला तू आलती काय इथं? मी आलते का म्हणजे उपकार नाही केला बघ तुम्ही. अरे आई बाबा, मी उपकार नाही कधी केला, गेलो इथं? उपकार नाही केला तुम्ही. त्यांच्या आई बापाची जमीन बिमीन घेऊन घेतली असं तुम्ही पैसे बिशे घेतले हा. असतील. घेतला तो गुंठा लिहून. एक गुंठा नाही रुपया मला आहे ना उपकार नाही केला तुमचा रुपया भाऊ होता तो. तेव्हापासून सांभाळायचं त्यांनी. हा मग तेच आहे, उपकार नाही केला भाऊ होता आई तुमचा. बापा मेले तेव्हापासून सांभाळायला. लग्न झाल्यावर मला लग्न काय झाल्यावर ना नाही, त्यांचा तुमचा संबंध मिटलेला आहे समजलं ना? हा, असं काय बोलतो संबंध तू? मिटायला. त्यांचं दुसरं कसं संबंध कसं काय मग मिळतो? काही संबंध येडी राहिला झाली काय तू? तो काय तुझा माल बिल लिहायला आला काय मग बरोबर आहे ना. एक मिनिट तुझं लग्न झालं मग तो आणि आमचा बी संबंध मिटला. मग काय कसं काय? संबंध राहिला मग? कसं काय मग मिटेल? मग त्यांचं मिटलं म्हणलं तुझं मिटलं ना. हा, तो माझ्या याचं घरी काय कसा संबंध राहतो? इथं याचा? लग्न तो कोणा संग केलं? अरे पण मला एक म्हणा मी म्हणे 1 मिनिट आहे का मी काय यांना काय मागायला आले काय भावाची गाठ घ्यायला आले दोन हा, गाठ घेऊन काय- जाईन. काय नाही एवढी काय? काय एवढी तडतड काय बोलती काय कारण ते बोलायचं नाही मग त्यांनी माझ्या बा- नवऱ्याचे कान भरून देतात त्याचं काय काय? कान भरले काय कान भरले? काय काय कान भरले? सांगितलं काय? मग इथं आम्हाला घरामध्ये त्रास देतो. त्याने फक्त तो म्हणला होता मी येणार आहे एवढंच म्हणलं. मग त्याचं मटण बाकीचं काय? करायची काय गरज होती? मला पैसे मागायची काय गरज होती तुम्हाला? हा? काय? ही काय झालं माहिती का? तुला सांगतो तू येणार म्हणून मी आपलं माझ्या डोक्यात काय म्हणलं तू येशील. हा. तिला म्हणलं बरोबर 500 रुपये. हम्म. म्हणलं भाऊ यायचंय मी गावातून जरा मटण बिटन आणतो. हाय म्हणलं बा तिकडे आता तू शेरला राहतो हा. एवढी काय क्वालिटी नसते तेव्हा म्हणलं गावरान कोंबडीचा आणावं. आणि मग हिला म्हणलं 500 बघू. नाहीच भाऊ नाहीच दिली. आणि आता बहीण आणि भाऊ भाऊज आल्या
अरे मटण काय दुनिया काय गावातून कोण काय? आपले काय लोकच आहेत का काय ते खाल्ले ते अरे खाल्ले पण खाऊ दे रे याला, मी- आपल्याला. अरे गावात काय असं काही विषय नाही ना. ते काय लोकच आहेत का मा जाऊन दे त्याला करा खर्च असं कसं काय? ते काय पाहुणे काय परत परत येते आणि काय तू लोकच पाहुणे? आहे काय? मा आपण एक भावामध्ये मुली पैसा पडला. याच्यात आहे ना याच्यात आपला काय संबंध एवढा मला काय म्हणायची भाऊ तू माझाच आहे ना. हा. मग तिचा जसा भाऊ आलाय तसं तिला अक्कल पाहिजे का नाही काय? भावाला तपल्या भावाला मटण आणायला लावतील, माझ्या भावाला का नाही? अरे तिच्या काय नाही, नाही तू- पटत किंवा नाही तू जर चुकत आहे. काय? अरे पण तो काय वाटवर केलंय मी आमचं? काय साठी आलतो माहिती का आपण ती जमीन गेलती का आपली इरिगेशन मध्ये हा. म्हणजे तलावात हा, हा, त्या हा. तलावाचे 50 लाख रुपये आले तो 25 लाखात चेक घेऊन मी आलोय माझं मी बँकेत टाकलं तू तुपले उद्या उठून घेते 25 लाख घे. रुपये आणि ते मग काय याला काय 50 लाख तिकडे तपल्या नावा नव्हती घेता येत काय तिथं? ते माझं नाव आलं ते तो हिस्सा आहे ना अर्धा तो अर्धा हिस्सा काय आला ते बोला, खाऊन मला इथं काय पावडा वाटतं? नाही. आणि तुझे खाऊन मला कुठं फेडायची ती पाप एवढा भाऊ पुढं नेऊन विश्वासू आहे. टाकायचे मला ती. आणि ही त्याची किंमत करीत तू म्हणते कान भरू असं त्यांनी नसतं करते करायचं. बरं तुझा भाऊ आल्या आनंद झाला बरोबर आहे की नाही झाला ना मी आल्यामुळं त्याला काय आनंद होणार त्यांचा भाऊ या की 50 लाख मी खिशी घासत घातली असती मला हा. काय द्यायची काय गरज आहे? काय 50 करत होती त्याला काय गरज आहे? त्याच्या नावाला फिवा होती जमीन काय नव्हती माझ्या नावा होती पण वडिलांनी आम्हाला दोघांना बी दिली ते काय म्हणले होते हा. काय तलावात गेली जमीन गाळपीर करून खा हा, आणि ती तलावात गेली त्याचा तपास मला बी नव्हता हा. ती कवा बापाच्या काळात कधी भांडण झालं, झालं. हा, आणि ती माझ्या नावाने नोटीस झालं म्हणले तुमचे पैसे आता आमच्या गावात बऱ्याच जणांना आले हा. तलावाचे पैसे हा, हा. म्हणजे जवळ 15-20 जण आहेत त्या तलावात जमीन गेली सगळ्याला आले पैसे टोटल सगळं मला आपल्याला काय करायचं वयाची लेकरं पण त्याला ती बाळाचं 50 लाख खात्यात नव्हती का अख्खे तपास बी होता तुम्हाला काही त्याचा चेक घेऊन आलो मी खिशात आणि ती चेक 500ची किंमत करीत हा तू चेक घे ना तू तुझं म्हणजे असं झालंय बरोबर. उद्याच्याला तू पैसे तू ते बँकेत तुमचं जमा चुकलं. कर. जा, जा. पाहुणे, नाही, थांबा, नाही, नाही, हो, थांबा, नाही, थांबा. दादा माझं चुकलं. काय चुकलं अरे काय नाही चालूच असतं भावामध्ये एवढा काय विचार करत नाही. नाही. पाहुणे हिचं म्हणजे काय झालंय आपलं म्हणजे लेकरून लोकांचं म्हणजे कार्ट हा, अशा निगमत झाले पण मी कवा येतो यांची इथं ताप द्यायला उगा आता मला गावात तरी येतो तो कामानिमित्त. बायको मेलेले घेऊन जा. हा बरं. मला माहित नाही का पोरं गेलेत बाहेर हा आणि मी तुम्ही एकटाच काय- असतो आपलं कुठं तरी हिंडायचं नाही म्हणून आपलं चाललं या मग गावाला काय तुला काय असं लई होत होतं 500 रुपये म्हणत होती का तू आणि ते- अरे पण मी कवा खायला मागितलंय बरे हाजी तो काय म्हणला यांचा असं नाही विषय बरं. कोणाला साहजिक केलं कोणाला माझा भाव मला नाही तो वाटणार काय का? मला म्हणला का तिकडून नाही ना मी हा? माया तो आहे घरी जेवण करतो. मी कवा तुला बेसन मी सांगा बेसन भाकरी खाणारा माणूस आहे, मला काय डायरेक्ट करायचं? त्याला म्हणलं हिला म्हणलं आपलं मनाने हा. बोल. आणि म्हणलं, चल तुमचं कोणी सा- तुमचं जागा मी असं जेवायला असतं जेवण जेवण करू काय तू एकटाच थोडा खाणार आहे हा. तिने इतकं लांबवलं. नाही, माझं तिचं काय चुकत आणि नाही हे अजिबात आहे ना, हे कारभार बरोबर तू हातात नाही पाहिजे पैसे बिशे त्याच्या अजिबात पैसे नाही द्यायचे त्याच्याकडे. तुम्ही काम करता तुमचा पगार तुमच्याकडे अजिबात नाही 1 रुपया नाही द्यायचे लागलं देतात आणि तुम्हाला हिने मागितली नाही, पाहिजे तीच करावं लागणार. ही काय तुम्ही उलटा उद्योग करून ठेवलाय बायांच्या काय वाटलं अशा यांच्या गुडघ्यात मी असतात याला नाही आखलीचा भाग एवढा बरं, नाही दादा मी आणतो मटण ते आणतो तू थांब. नाही 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 हो. नाही, 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 मग आम्हाला पण नाही खायचं मग आम्ही चाललो तुम्हाला राग बिग नाही 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 अरे चुकलं येडी काय मला जायचं उशीर झाला नाही खरं नाही, चुकलं मला- माझं. मी मला- असं नव्हतं करायला नाही, मला आहे पाहिजे ना मला शेतीत एक दोन ठिकाणी काम आहे मला ते उरकून अरे जायचं पण जेवून जा. अहो, जेवायला किती वेळ लागतो ऐका ना मिनिटात आणतो. नंतर येईन जेवायला जेवायला किती तू मागायची संध्याकाळी मुक्कामध्ये. हे नाही कर तुम्हाला अरे पुण्याला ये जायचं काय माणूस आहे तू? मी इकडे आलोच नसतो तुला फोन तू जर आलास आणि तिकडे ते चेक घेऊन आलास मी काय देतो इकडे मारायला अरे म्हणलं या कारणाने येशील घरी. जाऊ दे इथं कारण वेगळंच होऊन बसलं. नाही त्याचं काय एवढं नाही, मनावर ठीक आहे. जायचं. बाया माणसाचं मनावर चालू हा मग तर प्रपंचच नाही व्हायचे एकमेकाची. प्रपंचच नाही व्हायची भाव भाव आणि ते मारते ना असं असं एवढं लय नसतं अरे यार. पण बायांनी बी असं नाही वागलं पाहिजे. मस्त नाही आवला पाहिजे सख्या सांगा भावाला तुम्ही. फूट पाडायचं काय कारण? बरं काय तुम्हाला काय मागू तू तुम्ही काय जसे तपले सख्य बाणी तसं ही बी हा. सख्यच आहे धनराव. बरं आज काय मी आता आलो म्हणजे बाबा मला तेवढे पैसे खा घशात हा खायला इथं आले येतील. असते की. कोण राजा मा भाऊ पण झाले चुली झाले दोन तुम्ही आम्ही कोण संपला हा. विषय. पण तुझ्या लेकरा बाळाचं खाऊन फेडायचं अहो, कोण? त्याने पहिल्यापासून रुपयाचा बोल नाही केला तो. नाही ना मला माहिती मला 12 गुंठे जमीन मी मला स्वतःला कमी घेतली त्याला 12 गुंठे एरीवर तुकडे जागा दिली हा त्याने आज उगा मोजायचं कधी दिलं काय दिलेलं आहे त्याने. आहे ना बरोबर म्हणलं जाऊ दे याची हे शेतकरी इकडे शेती करते थोडेफार पैसे नोकरी बिक्री करते म्हणलं चल थोडंफार तिथे आपलं करे आता माझी हा. शेती तर पडी कशी हा मी याला काय म्हणलं होतं तुम्हीच करून खा मला काय देऊ बी नाही यांचं यांना वाई ना आता ही म्हणली नाही आम्हाला गरज नाही आम्हाला तुमची जमीन तिकडे पेट पाडा तुम्ही तुमचं इका नाही तर खा नाही तर करून खा मी म्हणलं, नका करू बा माझी पडीक राहू दे. तुम्हालाच झाला असं 2 रुपये तर काय आता आपण तरी काय म्हणायचं जाऊ दे कुठे याच्या डोक्याला डोकं लावतो कुठं बसतो उद्योग करीत आहे हीच वायना तर तू यावाला पडीक ठेवायला लावलं असतं पण होतंय ना कस तरी वैती. नाही मी त्याच्यामुळेच म्हणलं राहू दे पडीक त्याचा काय विषय आणि ती बी काय मला नाही वाटत ती तुलाच येईन ती जमीन नाही न काय करायचं मला जाऊ दे आपल्याला ही बी नको म्हणजे- जेवाय बिवा काय चला आपलं बी जाऊ
ही म्हणजे आज झालंय माझं ते- चुकलं आता सगळ्यांना माफी मागते ना मी सगळ्यांची. चुकली म्हणजे आम्ही मोठी काय चुकी राग होती मोठी. आम्ही काय राग धरलाय तो म्हणे माफी मागते मी. बरं जाऊ दे, मी येतो 10 मिनिटात आलो तर जेवून किती वेळ लागेल बस पाहुण्या पैसे जरा बसा. मी तो या. जाऊ. या तुम्ही या चल. आणि असं नको वागत जाऊ परत काय त्यात परत तुझ्या दारात कुणी कुत्रा सुद्धा यायचं. आशाने कोण बोलायचं पण नाही तुमच्या संग. इंग्लाजी वैशी